जीवा मुक्ता भवन्ति। साखरी वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। नाथ महाराज हरिपाठाच्या 15व्या अभंगात सांगतात, 1-3-5 मेळा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी। कल्पना विद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती। जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेने हरी। शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जुवरी भासे मिथ्या सर्प। क्षेत्र क्षेत्र ज्ञाते जाणता ती ज्ञानी, एका जनार्दनी हरी बोला। सच्चित आनंद या स्वरूप लक्षण वाचक पदांनी हरीचे वर्णन केलेले आहे। ज्याचे नाम घ्यायचे तो कोण आहे, कसा आहे, जगाचा व त्याचा काय संबंध आहे, जग काय आहे, ते किती तत्वाचे बनलेले आहे, जीवाचे स्वरूप काय आहे, जीवाचा जगाशी संबंध कसा आहे, जीवाचा परमात्म्याशी काय संबंध आहे। विचारी पुरुषाच्या बुद्धीत असे प्रश्न निर्माण होतात, याला आत्मा अनात्मा विवेक म्हणतात, यालाच तत्वविचार ब्रह्मविचार म्हणतात। जगद्गुरु भगवान शंकराचार्य सुद्धा सांगतात, कोहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्तिह विचारा सोयमी दृश्यः। मी कोण आहे, हे जगत काय आहे, याचा आणि माझा संबंध काय आहे, या प्रश्नाचा विचार करणं, हे अंतःकरणात हे प्रश्न उठणं, इथून खऱ्या परमार्थाची सुरुवात आहे। आत्मानात्मा विवेक ज्ञानम ज्ञानम भवती निर्मलः। आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे याचा निवाडा करणं, विचार करणं, याच्या इतकं जगाच्या पाठीवर पवित्र निर्मळ ज्ञान कुठलेच नाही। म्हणून नाथ महाराज पहिल्या चरणात सांगतात, 1-5-3-1-3-5 मेळा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी। विचार येत तस्मात् जगत जीव परमात्मनः। विद्यारण्य स्वामी पंचदशीच्या पहिल्या प्रकरणात सांगतात, स्थूल देह किती तत्वाचा बनला, यात सूक्ष्म देह कारण देह आहेत, अनेक शरीर व सृष्टी आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे। शरीरात व ब्रह्मांडात मसाला एकच आहे, त्यांचे प्रॉडक्ट आणि लेबल वेगवेगळे आहेत। जगतकार्य हे गुणात्मक आहे। परमात्मा श्रीहरी या विश्वाचा निमित्त व उपादान कारण आहे, म्हणून त्याला मूळ म्हटलेले आहे। हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले, ऐसे जिणे जाणितले तो सुटला गा। हे माझ्यापासून नाही पण माझ्या वाचून नाही, पण माझ्यामुळे आहे पण माझ्यात नाही। मी याच्यात एक रूपाने ओतप्रोत भरलेला आहे, जसे सगळ्या मण्यामध्ये दोरा एक रूपाने भरलेला आहे, अन्वय रूपाने आहे, तसा अनात्म पदार्थामध्ये आत्मा अन्वय रूपाने एक रूपाने ओतप्रोत भरलेला आहे। भरला घनदाट हरी दिसी। हरी ज्या तत्वाचे मूळ आहे त्याच्या संख्येमध्ये वाद आहे। कोणी 1, कोणी 3, कोणी 5, कोणी 25 तर कोणी 27-36 तत्वे मानतात। कोणी 26, 28, 25, 7, 9, 6, 4, 11 अशी मांडलेली आहे। पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, 10 इंद्रिय यांचे 10 विषय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या संघातातून कमी अधिक तत्वे मानलेली आहेत। काही शास्त्रकार केवळ पुरुष तत्व मानतात, पण तो उदासीन आणि असंग आहे, म्हणून त्रिगुणात्मक प्रकृती सुद्धा मानावी लागते।
सांख्यशास्त्राने प्रकृती आणि पुरुषाचा निवाडा केलेला आहे, तर कुणी पिंड ब्रह्मांड सर्व पांचभौतिक आहे. पंचभूताचे पंचीकरण होऊन ही स्थूल कार्यसृष्टी निर्माण झाली, हे जगत तयार झालेले आहे. म्हणून 25 तत्वे मानतात. नाथ भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात, अहम महत तत्व पंच तन्मात्रा, हा स्थूळ प्रकृतीचा उभारा, महाभूती इंद्रिय 11, हे षोडश विकारांची संख्या, यात मिसळल्या प्रकृती पुरुष, तत्वसंख्या 25, प्रकृती माझी गुणांचा वास, हा तत्व विलास तत्वांचा. एक अहंकार, एक महत्त्व, 5 पंच तन्मात्रा, 5 पंचमहाभूती, 11 इंद्रिय मनाला धरून, एक प्रकृती आणि एक पुरुष, अशी 25 तत्वांची संख्या आहे. 13व्या अध्यायात सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, पंचमहाभूते अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिय मन, 10 इंद्रियांचे 10 विषय, इच्छा, द्वेष, सुख दुःख, संघात, चेतना, धृती, असे 36 प्रकार आहेत. पण एक पुरुषाला सोडून सगळे कार्य जड आहे. प्रकृती तत्व सुद्धा जडच आहे. प्रकृती स्वतंत्र नाही, तिला स्वतःची सत्ता नाही, कार्य कारणाशिवाय राहत नाही. सर्व कार्याचे मूळ हरी आहे, कारण हरी आहे. वेद शास्त्र पुराणांनी परमात्मा श्रीहरी हेच सांगितलेले आहे. असा जेथोनी चराचर हरिसी भजी, कार्याचे मूळ कारण हेच त्याचे अधिष्ठान असते, ते सत असावे लागते, असा सद्रूप हरीच आहे. एवं 25 तत्वसंख्याण, ते अवघे मीची जाण, या गणण्याचे गणिते ज्ञान, तेही मी आपण म्हणे देऊ. आता 1 3 5 25 36 तत्वांचा मूळ एक हरीच आहे, असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. तर मग जीव व जगाचा भेद आला कुठून? तो भेद सर्वांना प्रत्यक्ष प्रमाणाने कळणारा आहे, याचे उत्तर सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, कल्पना अविद्या तिने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. ब्रह्म हे एकच आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, तेथे कोणतेही अनेकत्व नाही, हा श्रुती सिद्धांत आहे. एकमेवाद्वितीयं ब्रह्म, नेह नानास्ति किंचन, तुका म्हणे दुजे, हे तो नाहीच सहजे. सर्व संतांचे स्वानुभव सिद्ध बोलणे आहे. असे असताना जीव ईश्वर भेद, जीव जीवाचा भेद, ईश्वर जडाचा भेद, जीव जडाचा भेद व जडा जडाचा भेद सर्वांना अनुभवाला येतो. वासरू म्हशीकडे जात नाही, त्याला जीवाजीवातला भेद कळतो. होळीच्या अग्नीपासून कुत्रा लांब जातो म्हणजे त्याला जडजडातला भेद कळतो. पाणी प्यायला तळ्यावर जातो, जडाजडातला भेद कळतो. जीव जडातला भेद कळतो, त्याला वासरू वेगळं आहे, पिलू वेगळं आहे हे कळतं. पण अविद्या व कल्पनेमुळे जीव ईश्वरामध्ये भेद निर्माण होतो. आता ब्रह्मवस्तू अनादी अनंत आहे, माया अनादी आहे, पण ज्ञानाने तिचा बाध होतो, म्हणून ती शांत आहे. उत्पत्ती रहित 6 वस्तू स्वरूपाने अनादी आहेत. शुद्ध ब्रह्म, प्रकृती आणि यांचा संबंध व ईश्वर जीव आणि यांचा भेद हे 6 आणि प्रवाहरूप प्रपंच अनादी आहे. प्रकृती ब्रह्माचा अनादी कालापासून कल्पित तादात्म्य संबंध आहे. प्रवाहरूप प्रपंच म्हणजे नदीच्या पाण्याच्या प्रवाहासारखा वाहतो, बदलतो. नाथ महाराज सांगतात, 1 तासामध्ये कोटी वेळा सृष्टीचा बदल होतो. म्हणजे प्रपंचाच्या स्थिरतेचा, नित्यत्वाचा, सत्यत्वाचा ही भ्रांती आहे. प्रकृती माया हिला प्रातिभाषिक सत्ता आहे आणि ब्रह्म पारमार्थिक सत्तावान आहे. दोरीला व्यावहारिक सत्ता आहे व सर्पाला प्रातिभाषिक आहे. कल्पित भेद सहित वास्तव अभेद संबंध आहे, म्हणजे फक्त ब्रह्मच आहे.
एकाच प्रकृतीचे उपाधी भेदाने माया अविद्या तमप्रधान हे प्रकार झालेले आहेत. शुद्ध सत्वगुण प्रधान ती माया आहे. ईश्वराला मायेची उपाधी आहे, जी नाही ती म्हणजे माया. यात रजतमाचा लेश मात्र संबंध नसतो. ज्या सत्वगुणात रजतम मिसळलेले आहे ती मलिन सत्वगुण ती अविद्या आहे. आणि केवळ तमोप्रधान तमोगुणापासून ते तमप्रधान प्रकृती आहे. मायेच्या ठिकाणी ज्या ब्रह्माचे प्रतिबिंब व ते अधिष्ठान आहे आणि मायेसहित जगत करता तो सर्वज्ञ ईश्वर आहे. अविद्येच्या ठिकाणी ज्या ब्रह्माचे प्रतिबिंब आहे ते अधिष्ठान कुटस्थ आणि अविद्येसहित भोगता अल्पज्ञ जीव आहे. ईश्वर व जीव अनादी कल्पित आहेत. यात ईश्वराची उपाधी माया एक आहे व ती अपेक्षित व्यापक आहे. ईश्वर एक व व्यापक आहे. जीवाची उपाधी अविद्या ही अनेक प्रकारची व परिच्छिन्न आहे. म्हणून जीव ही अनेक व परिच्छिन्न आहे. या जीव ईश्वराचा अनादी कल्पित भेद आहे. सृष्टीपूर्वी जीवाची उपाधी अविद्या जीवांच्या कर्मासहित मायेच्या ठिकाणी लीन होऊन राहते. ही माया झोपेमध्ये अविद्येप्रमाणे ब्रह्माहून भिन्न प्रतीत होत नाही. म्हणून सृष्टीपूर्वी सजातीय विजातीय व स्वगत भेद रहित एकच अद्वितीय सच्चिदानंद ब्रह्म होते. सृष्टीच्या आरंभी जीवाचे कर्म परिपक्व झाल्यामुळे मी एक आहे तो बहुरूप होईल अशी सोपाधिक ब्रह्मास इच्छा झाली. या इच्छेने ब्रह्माची उपाधी जी माया तिच्यामध्ये क्षोभ होऊन क्रमाने आकाश वारा अग्नी पाणी पृथ्वी ही पंचमहाभूते उत्पन्न झाली. याचे पंचीकरण झाले नव्हते तेव्हा ते अपंचीकृत होते. यापासून समष्टी वेष्टीरूप स्थूल सृष्टी होऊन मागाहून ईश्वर इच्छेने जेव्हा याचे पंचीकरण झाले तेव्हा ही भूते पंचीकृत झाली. याचे पासून समष्टी वेष्टीरूप स्थूल सृष्टी निर्माण झाली. यात समष्टी स्थूल सूक्ष्म कारण प्रपंचाचा अभिमानी जीव दृष्टीने ईश्वर आहे. यात ईश्वर सर्वज्ञ असल्यामुळे नित्य जीवनमुक्त आहे व जीव अल्पज्ञ असल्यामुळे बद्ध आहे. शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी हा आरोप झालेला आहे. हा आरोप दोरीवर झालेला भासलेला सर्प या न्यायाने व साक्षीच्या ठिकाणी दिसलेले स्वप्न या न्यायाने आरशामध्ये दिसलेले नगराचे प्रतिबिंब या न्यायाने मिथ्या आहे. ब्रह्मज्ञानाने माया व अविद्या यांची निवृत्ती होते. कार्यासहित प्रवृत्तीची निवृत्ती होते. प्रकृती व ब्रह्म या संबंधाची निवृत्ती होते. जीवभाव व ईश्वर भाव यांची निवृत्ती होते. जीव व ईश्वर यांच्यात जो भेद दिसतो त्याची निवृत्ती होते आणि बंधाची निवृत्ती होऊन मोक्ष सिद्धी होते. आता जीव म्हणजे अंतःकरण, त्या अंतःकरणात पडलेले चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे कुटस्थ अज्ञान युक्त चैतन्य म्हणजे जीव आणि मायायुक्त चैतन्य म्हणजे ईश्वर म्हणजे माया आणि तिच्यात पडलेले चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे ब्रह्मचैतन्य. आता अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि माया विशिष्ट चैतन्य, इकडे अंतःकरणाचा आणि तिकडे मायेचा बाध करायचा आणि जीवामध्ये जे कुटस्थ चैतन्य आणि ईश्वरात जे ब्रह्मचैतन्य हे एकच आहे याचं ग्रहण करायचं, कारण हे नित्य यांचं ऐक्य आहे. अविद्या आणि मायाचा त्याग करायचा, याला भागत्याग लक्षणा म्हणतात. जसं ताटावर बसा म्हणजे ताटावरच बसायचं का ताटाच्या बाजूला बसायचं, म्हणजे वाचन केलेला अर्थ आणि लक्षणानं केलेला अर्थ. जसं शेंगा खा म्हणजे टरकला सहित खायच्या का सोलून टरकल फेकून सोला घ्यायचा, हा भाग त्याग लक्षणेचा भाग आहे. म्हणून
इथे सांगतात सर्व संतांचे उद्गार आहेत. एकाच पाण्यावर वाऱ्यामुळे अनेक तरंग निर्माण होतात. एकाच आकाशामुळे घट मठ या उपाधीमुळे त्याला घटाकाश मठाकाश नाव प्राप्त होते. चंद्र एक असून अनेक घटातील पाण्यात प्रतिबिंबित झाला म्हणजे नाना चंद्र दिसतात. त्याप्रमाणे अविद्या व मायामुळे या उपाधीमुळे एकच चैतन्याचे ठिकाणी जीव शिव नाव आलेले आहे. माया भासेन जीवेशी करोती. माया ही आभासामुळे जीव आणि ईश्वर भेद निर्माण करते. माया अनादी अनिर्वचनीय सता सताहून विलक्षण अशी वेदांतात सांगितलेली आहे. प्रकृती प्रधान अव्यक्त अविद्या अज्ञान शक्ती माया हे एकाच वस्तूची नावे आहेत. ती माया त्रिगुणात्मक आहे. हीच माया शुद्ध सत्वगुणात्मक होऊन चैतन्याची उपाधी बनते. तेव्हा त्यास ईश्वर शिव असे नाव येते. मायेच्या दोन शक्ती आहेत, आवरण आणि विक्षेप. झोप आल्यावर ती जागा असलेल्या पुरुषाला जागेपणाचा विसर पाडते. या अवस्थेला आवरण म्हणतात. नंतर विपरीत स्वप्न दाखवते, याला विक्षेप म्हणतात. ईश्वराची उपाधी माया आहे. ती शुद्ध सत्वगुणाची उपाधी असल्याने ईश्वराला स्वस्वरूपाचे आवरण करत नाही. म्हणून ईश्वर निरावृत्त चैतन्य आहे. त्याच मायेला मलिन सत्वगुणाची उपाधी लागते. त्याला मलिन सत्व प्रधान म्हणजे अविद्या म्हणतात. ही चैतन्याच्या ज्ञानस्वरूपाला आवरण घालते. नंतर विक्षेप म्हणजे मी देह आहे या रूपाने विपरीत ज्ञान निर्माण करते. तेव्हा त्या चैतन्याला आवृत्त चैतन्य म्हणजे जीव चैतन्य म्हणतात. माया प्रतिबिंबित चैतन्य त्वम पदार्थे वाच्य जाण. ज्याच्या अंगी जीवाभिधान अविद्या जाण उपजवी. जीवी स्वप्ना माझी आपण आता सोनी देखे आन. तेवी अविद्यकत्वे जाण जीवपण एक देशी. स्वप्नामध्ये एक असताना एक दिसत असतं म्हणजे एकत्वाचा विसर पडतो आणि अनेकत्वाचा भ्रम होत असतो, भास होत असतो. तसं अविद्येमुळे अज्ञानामुळे जीवाला एकदेशित्व आलेलं आहे. जीव त्वम पदाचा वाच्यार्थ आहे. त्वम पदाचा लक्ष्यार्थ अधिष्ठान कुटस्थ आत्मा आहे. तत्पद वाच्यार्थ ईश्वर व लक्ष्यार्थ शुद्ध ब्रह्म आहे. मायेच्या आभासामुळे जीव व ईश्वर यांच्यात भेद दिसतो. जीव अज्ञानी परिच्छिन्न एकदेशी आहे असं वाटतं. ईश्वर सर्वज्ञ सर्वगत व्यापक आहे. जीवाची उपाधी अनादी अविद्या आहे. ईश्वराची उपाधी शुद्ध सत्वगुण प्रधान माया आहे. म्हणून माया आणि अविद्येचा बाध करून विचाराने बाध करून इकडे ईश्वराच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्य आणि जीवाच्या ठिकाणी जे कुटस्थ चैतन्य आत्मा आहे यांचं ऐक्य आहे आणि उपाधीचा बाध करायचा आहे. वाया मन हे नाव हिरवी कल्पनाची सावेव. जयाची निसंगी जीव दशा वस्तू. मनाचा धर्म संकल्प विकल्प करणे आहे आणि चैतन्याने मी देह आहे ही कल्पना अज्ञानामुळे केलेली आहे आणि जीव दशा प्राप्त झाली. जीव आणि शिवात उपाधिकृत भेद आहे आणि उपाधी दोन्ही खोट्या आहेत म्हणजे भेद खोटा आहे म्हणजे वास्तव अभेद आहे. जीव म्हणजे अविद्यायुक्त चैतन्य आणि ईश्वर म्हणजे मायायुक्त चैतन्य आहे. दोन्हीकडे विचाराने अज्ञान आणि मायेचा बाध केला की स्वरूपाने चैतन्य एकच आहे. कारण जीवाचे अधिष्ठान कुटस्थ म्हणजे निर्विकार रूपाने आत्मा कुटस्थच आहे. तत्वम असी म्हणजे ते ब्रह्म तू आहेस. तर ऋग्वेदात असं सांगितलेलं आहे. ऋग्वेदाचे महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे बुद्धी आणि बुद्धीच्या विषयाला प्रकाशन करणारा ब्रह्मरूप आहे. यजुर्वेदाचे महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मरूप आहे. अथर्ववेदाचे महावाक्य आहे अयम आत्मा ब्रह्म हा आत्मा ब्रह्मरूप आहे. आणि सामवेदामध्ये छांदोग्य उपनिषदामध्ये उद्दालक मुनी त्याच्या पुत्र श्वेतकेतूला
उपदेश केलेला आहे. तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. असे वेदातून जीव ब्रह्मरूप आहे याची एकरूपता सांगितलेली आहे. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेने हरी. सागरावर लहान मोठे तरंग निर्माण होतात आणि नष्ट होतात, पण सागर जसा स्वरूपाने अभंग अविचल असतो, तसे जीव व शिव हे दोन्ही उपाधीमुळे हरी स्वरूपावर तरंगासारखे येणारे आणि जाणारे आहे. तरंगा करता वारा कारण आहे. तरंग लहान मोठे असतात आणि वारा थांबला की तरंग पण नष्ट होतात. तसे जीव व शिव या कल्पनेला अविद्या व माया या उपाधी कारण आहे. त्या स्वरूप ज्ञानाने व गुरुकृपेने बाधित झाल्यावर जीव शिव कल्पना मावळतात. व ज्या सागरावर या कल्पना निर्माण झाल्या तो हरी जसाच्या तसाच राहतो. समुद्रावर अनेक तरंग आले तरी ते समुद्राहून वेगळे नसतात, म्हणून समुद्राला त्याची कल्पनाही नसते. तसेच हरी स्वरूपावर जीव व शिव हे भाव प्रतीत होतात, पण ते त्याच्याहून वेगळे राहत नाही. कारण जे ज्याच्या ठिकाणी कल्पित असते ते आपल्यामुळे आपल्या अधिष्ठानात भेद निर्माण करू शकत नाही, असा वेदांताचा सिद्धांत आहे. अध्यस्त पदार्थ अधिष्ठानरूप परमात्मा असते आणि तरंग हे अध्यस्त आहेत आणि समुद्र हा वास्तव प्रत्यक्ष आहे, अधिष्ठान आहे. औपाधिक धर्मामुळे त्याच्या स्वरूपात काही बाधा येत नाही. हीच गोष्ट पुढच्या दृष्टांतावरून लक्षात आणून देतात. नाथ महाराज 4थ्या चरणामध्ये सांगतात, शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जुवरी भासे मिथ्या सर्प. रुप्यावर चांदीचा भास होतो आणि दोरीवर सर्पाचा भास होतो. दोन्ही भास डोळ्याद्वारे प्रत्यक्ष असतात. तसे इंद्रियाद्वारे दिसणारे जगत हे परमात्म्यावरच भासत आहे. वेदांत शास्त्रामध्ये याचाच उपयोग केलेला आहे या दृष्टांताचा. जसे घटाचे कारण कुलाल, दंड, चक्र इत्यादी आहे व माती आहे. कुलाल म्हणजे कुंभार, दांडे, चक्र इत्यादी घटाच्या उत्पत्तीला कारण आहेत, पण ती घटाहून भिन्न राहून घट उत्पत्ती पावेतोच त्यांचा संबंध असतो, नंतर नसतो. म्हणून त्यास निमित्त कारण म्हणतात. कार्याहून भिन्न राहून कार्यास जनक असते ते निमित्त कारण होय. मृत्तिका म्हणजे माती ही त्या घटास कारण आहे. मृत्तिके वाचून घट होऊ शकत नाही, पण उत्पन्न झालेल्या घटाहून ती वेगळी राहू शकत नाही. म्हणून मातीला घटाचे उपादान कारण मानतात. परमात्मा जगाचा केवळ निमित्त कारण मूळ मानलेला आहे, तर जगाहून भिन्न होईल. जग व परमात्मा यांची सत्ता होऊन त्याच्यात घट कुंभाराप्रमाणे भेद होईल, पण तसा भेद सिद्धांताला मान्य नाही. सर्वम खल्विदम ब्रह्म असे वेदवचन आहे. का बीजची झाले तरू अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू तेहे जग. मत्ता परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय. म्हणून परमात्मा हरी हा उपादान कारण मानावा लागतो. उपादान कारण तर हे सावयव परिणामी मातीप्रमाणे असते व तसे मानले तर परमात्मा ही सावयव परिणामी होईल. पण जे परिणामी असते ते अनित्य असते. उपादानाचे परिणाम उपादान व विवर्त उपादान असे 2 प्रकार आहेत. याची लक्षणे आधी समजून घेऊ. कार्यामध्ये ज्याचा प्रवेश असतो व ज्याच्या वाचून कार्याचे अस्तित्व राहू शकत नाही त्यास उपादान म्हणावे. उपादानाचा समान स्वभाव व अन्यथा रूप जो परिणाम याला परिणाम म्हणतात. उपादानाचा समान स्वभाव आणि अन्यथा रूप याला परिणाम म्हणलेला आहे. जसे माती घटाचे उपादान कारण आहे. माती व घटामध्ये पृथ्वीत्व
व्यावहारिकत्व हा समान धर्म आहे आणि उपादान मातीहून घट वेगळ्या आकाराचा आहे, म्हणून मातीचा परिणाम घट आहे. आता विवर्त उपादान कारण म्हणजे अधिष्ठानाहून विपरीत स्वभाववान व अन्यथारूप तो विवर्त होय. जसं दोरीवर भासलेला सर्प दोरीहून विपरीत स्वभाववान व अन्यथारूप सर्प आहे. दोरीचे ठिकाणी दोरीत्व व व्यावहारिकत्व आहे व सर्पाचे ठिकाणी सर्पत्व व प्रातिभाषिकत्व आहे, असा विपरीत धर्म आहे. तसेच दोरीहून सर्प वेगळ्या स्वरूपाचा आहे किंवा रुपयाहून चांदी हा दृष्टांत असाच आहे. शिंपलेच्या ठिकाणी शिंपलेपणा व व्यावहारिकत्व आहे आणि चांदीच्या ठिकाणी दोन्ही धर्म नाहीत, म्हणजे चांदी तत्व व प्रातिभाषिकत्व आहे, म्हणून विवर्ताचे लक्षण तेथे जुळते. परमात्मा परिणाम उपादान मानला तर जग सत्य होईल, द्वैत उत्पन्न होईल. परमात्मा व जग यांच्यामध्ये द्वैत आले तर परमात्म ज्ञानाने संसार बंध निवृत्त होणार नाही. अध्यात्मशास्त्राला व्यर्थता प्राप्त होईल, हा दोष येऊ नये. परमात्मा हा विवर्त उपादान अधिष्ठान स्वरूपाने या जगास मूळ आहे असे वेदांत शास्त्र सांगते. आता रज्जू हे सर्पज्ञानाचे उपादान होत नाही, तर दोरी व तिचे अज्ञान पाहिजे. प्रकाशामध्ये दोरी असेल तर सर्पभ्रम होणार नाही. शिंपल्याचे सुद्धा पूर्ण ज्ञान आहे तर चांदीचा भ्रम होऊ शकत नाही. तिचे विशेष रूपाने अज्ञान असावे लागते तरच चांदीचा भ्रम होतो. तसेच परमात्मा व विवर्त उपादान मानले तर त्याचेही अज्ञान मानावे लागेल. दोरी जड असते तेथे अज्ञान राहू शकेल, पण ज्ञानस्वरूप प्रकाशमान परमात्म्याच्या ठिकाणी अज्ञान कसे राहील व जगत कसे निर्माण होईल याचे उत्तर उपनिषदातून भगवद्गीतेतून सांगितलेले आहे. आपुलिया ज्ञानासाठी नवता थावला किरीटी. केवळ परमात्मा हा कार्य नाही आणि कारण नाही, हेतू नाही आणि उपादान नाही, असा अविक्रिय असंग आहे, म्हणून तो उपादान होऊ शकत नाही. म्हणून शिंपल्यावर चांदीचा व दोरीवर सर्पाचा दृष्टांत दिलेला आहे. मायोपहित परमात्मा ईश्वर हाच जगत कारण आहे. माया व परमात्मा अनिर्वचनीय संबंध अनादीच मानलेला आहे. प्रकृतीम पुरुषम चैव विद्यनादी उभावपी. सामान्य चैतन्य अज्ञानाचे विरोधी असते, तर ब्रह्माकार चैतन्य वृत्तीमध्ये श्रीगुरु कृपेने प्रमाणजन्य बोधाने अपरोक्षत्वे करून प्रतीतीस आलेले सोहम अहम ब्रह्मास्मी या बोधाने युक्त विशेष चैतन्यच अज्ञानाचे विरोधी आहे, असा शास्त्र सिद्धांत आहे. ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे, म्हणून चांदीवर शिंपल्यावर भासणारी चांदी दोरीवर भासणारा सर्प जसा मिथ्या आहे तसे हे जग व संसारही मिथ्याच आहे. मिथ्या म्हणजे खोटा आहे, पण वंध्यापुत्राप्रमाणे शून्य असा अर्थ नाही. कारण तसा अर्थ घेतला तर वंध्यापुत्र जसा अभावरूप म्हणजे प्रतीती न होणारा आहे तसे जगही अभावरूप होईल, पण जगाची प्रतीती येते. म्हणून मिथ्या म्हणजे सत असताहून विलक्षण अनिर्वचनीय असं लक्षण केलेलं आहे. तैसी सतना असत होय जे विचाराचे नाम नसाही. ऐसिया परीची आहे अनादि म्हणती. सता सताहून विलक्षण ते अनिर्वचनीय असे म्हणतात. सताहून विलक्षण ते असत म्हटले पाहिजे व असताहून विलक्षण ते सत म्हटले पाहिजे. सताहून विलक्षण आहे पण असत नाही, असताहून विलक्षण आहे पण सत नाही. म्हणजे वंध्यापुत्रासारखे सश्याचे शिंग हे फक्त नाम मात्र आहे, नावालाच आहे. ख पुष्प म्हणजे आकाशाची फुलं, तळहातावरचे केस, सश्याचे शिंग हे वंध्यापुत्र हे फक्त नावाला आहे, असायला नाही.
आणि आरशातलं प्रतिबिंब, स्वप्न, भिंतीवरचे चित्र हे दिसायला आहेत पण असायला नाही. आणि परमात्मा दिसायला नाही पण असायला आहे. म्हणून वंद्यापुत्र नाम मात्र आहे, आरशातलं प्रतिबिंब प्रतीती मात्र आहे, असायला आहे, दिसायला नाही. आणि परमात्मा म्हणजे आत्मा आपण दिसायला नाही पण असायला आहे. आता 5व्या चरणामध्ये महाराज सांगतात, क्षेत्र क्षेत्र ज्ञाते जाणता ती ज्ञानी, एका जनार्दनी हरी बोला. या चरणाचा अर्थ आपण नंतर घेऊ. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.